आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला होता, की बनकोडे समतानगरच्या आतमध्ये एक फॅक्टरी सुरू आहे आंबा रस बनवण्याची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन तिथं पाहणी करू. जर पाहणी केली आम्ही, तर आम्हाला असे दिसले, की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर उंदीर उंदीर पण बसलेले होते. असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातोय आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात, हे सगळे ह्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते. आता कपडे आता ह्यांनी घातले. तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या, की जेव्हा ते आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही ते बघितलं येऊन. बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती मी फेसबुक लाईव्ह पण केलंय. तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात, की हा मुलगा मुस्लिम आहे. त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतलाय आणि त्यानं श्रीजीच्या नावानं फूड पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतोय. कोपरखिरण्यामध्ये दिवसाला तो जवळजवळ 3 ड्रम बनवतोय, म्हणजे जवळजवळ 600 लिटर. 600 एका लिटरमध्ये 4 लोक किंवा 3 लिटर लोक पितात. हे बघा, हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू पॅकिंग असल्यामुळं श्रीजीच्या नावानं आणि हा जो लोगो आहे, हा लोगो मुलं लोक सहज घेतात. कारण इथं जर मोमीन किंवा इरफान घेतला असेल तर आपण कोण खाणार नाहीत. म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली. आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला मी आता इथे पकडला होता, तो इथं आला होता. आता ह्या पॅकिंगवाल्याला आम्ही विचारलं की हा राहतो कुठं, याचा नंबर द्यायला तो तयार नाही आहे. आणि हा जो आंबा आणलाय, हा एपीसी मार्केटून आंबा आणला जातोय. त्याचा आम्ही पत्ता मागितला, तोही द्यायला तयार नाही आहे. एकंदर काय मागणी आहे तुमची? मॅडम, मागणी माझी अशीच आहे की जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे असा अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार पिल्यानंतर लहान मुलावर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं, कारण त्यांना उलट्या होतात, त्यांना जुलाब होतात. या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पालिकेच्या वार्ड ऑफिसर आम्ही फोन केला तरीसुद्धा तो आला नाही. तो बोलतो तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करूया नंतर. मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं? मग त्याच्यानंतर तुमचा नंबर आम्हाला भेटला पत्रकार म्हणून. तर तुम्हाला आम्ही लगेच फोन करून तुम्ही तातडीने आमच्याकडे आल्या आणि तुम्हाला ही परिस्थिती दाखवली आम्ही. तर हे बोलताना माझं एकच म्हणणं आहे का ह्याला तुम्ही पूर्णपणे बॅन करा. यांचे लायसन्स बिल्कुल नाही.